श्री गजानन महाराज प्रकट दिनाची कथा अत्यंत भक्तिमय आणि अद्भुत आहे। त्यांचा प्रथम प्रकट दिन 23 फेब्रुवारी 1878 रोजी महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथे झाला असे मानले जाते। शेगाव गावातील एक भक्त असलेल्या भिक्षुजी महाराज यांना एका अनोळखी साधूची चाहूल लागली। त्या साधूची अवस्था अत्यंत विचित्र होती। त्यांचे शरीर धुळमाखलेले होते, डोळ्यात एक प्रकारचा दिव्यतेज होता आणि ते अव्याहत गण गण गणात बोते हा जप करत होते। त्या दिवशी काही गावकरी शेगावच्या कडब्याच्या चुलीसमोर बसले होते। अचानक त्यांनी एका तरुण साधूला पाहिले, जो निर्भयपणे अन्नाच्या ताटातील उष्टे अन्न सहजतेने ग्रहण करत होता। त्यांची ही अनोखी स्थिती पाहून लोक चकित झाले। तेथे उपस्थित असलेल्या बंकटलाल आणि दामोदर पंत या भक्तांनी त्या साधूच्या दिव्यतेची ओळख पटवली आणि त्यांना आपल्या घरी नेले। पुढे त्यांच्या चमत्कारिक लीला आणि भक्तांवर केलेल्या कृपादृष्टीमुळे संपूर्ण शेगावात त्यांची महती पसरू लागली। श्री गजानन महाराजांचे चमत्कार। त्यांनी अनेक भक्तांना संकटातून सोडवले, अनेकांना रोगमुक्त केले आणि त्यांच्या उपस्थितीमुळे शेगाव हे आध्यात्मिक केंद्र बनले। शेगावमध्ये त्यांनी अनेक वर्षे वास्तव्य केले आणि पुढे 8 सप्टेंबर 1910 रोजी त्यांनी समाधी घेतली। त्यांचे समाधीस्थान म्हणजेच आजचे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव, जे महाराष्ट्रातील एक प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। गण गण गणात बोते हे त्यांचे मंत्रवाक्य मानले जाते आणि भक्त आजही ते मोठ्या भक्तिभावाने उच्चारतात। श्री गजानन महाराजांची कथा आणि त्यांचे चमत्कार भक्तांसाठी नेहमीच प्रेरणादायक राहिले आहेत। त्यांच्याबद्दल अधिक माहिती खालीलप्रमाणे आहे। श्री गजानन महाराजांचे जीवन आणि चमत्कार। 1. अवतार आणि प्रकट दिन। श्री गजानन महाराज कोण होते याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही। त्यांचे जन्मस्थळ, माता पिता याविषयी कोणताही ठोस पुरावा मिळत नाही। परंतु 23 फेब्रुवारी 1878 रोजी महाराष्ट्रातील शेगाव या गावी ते प्रकट झाले असे मानले जाते। शेगावमधील काही लोकांनी त्यांना प्रथम ओळखले। त्यावेळी महाराजांची अवस्था अत्यंत साधी आणि फकीरासारखी होती। त्यांचे शरीर धुळमाखलेले होते, डोळ्यात अपूर्व तेज होते आणि ते अव्याहत गण गण गणात बोते हा जप करत होते। 2. भक्तांचा वाढता ओढा। त्या काळात काही लोक त्यांना वेडा किंवा भुकेलेला साधू समजत होते, परंतु त्यांची दिव्यता आणि अलौकिक सामर्थ्य हळूहळू प्रकट होऊ लागले। त्यांच्या सहवासात आलेल्या लोकांना अनेक चमत्कार अनुभवायला मिळाले, त्यामुळे शेगावमध्ये त्यांची ख्याती वाढू लागली आणि लोक त्यांना संत मानू लागले। 3. गजानन महाराजांचे प्रसिद्ध चमत्कार। त्यांच्या जीवनकाळात अनेक चमत्कार घडले, ज्यामुळे भक्तांची श्रद्धा अधिक दृढ झाली। काही प्रसिद्ध चमत्कार असे आहेत। 1. तापलेल्या लोखंडावर बसणे। एकदा महाराज शेगावातील एका लुहाराच्या दुकानासमोर बसले होते, तेव्हा त्या लुहाराने त्यांना तपासण्यासाठी गरम लाल झालेल्या लोखंडाच्या निखाऱ्यांवर बसण्यास सांगितले। महाराज निर्विकार भावाने त्या गरम निखाऱ्यांवर बसले, पण त्यांना काहीच इजा झाली नाही। हे पाहून तो लुहार महाराजांचा भक्त बनला। 2. नांगराच्या सहाय्याने वादळ थांबवणे। शेगावात एकदा प्रचंड वादळ आणि पाऊस सुरू झाला होता। शेतकऱ्यांना मोठे नुकसान होण्याची भीती होती। तेव्हा महाराज एका शेतात गेले आणि नांगर उचलून तो जमिनीत रोवला। आश्चर्य म्हणजे काही क्षणांतच वादळ शांत झाले आणि पाऊस थांबला। 3. भक्ताचे संकट टाळणे। एका श्रीमंत व्यापाऱ्याने गजानन महाराजांना आपल्या घरी आमंत्रित केले। महाराजांनी जेवण केले आणि व्यापाऱ्याला सांगितले की तुझ्या घरी चोरी होणार आहे, काळजी घे। व्यापाऱ्याने त्यांच्यावर विश्वास ठेवून योग्य उपाययोजना केल्या आणि चोरी टळली। 4. भुकेल्या कुत्र्याला अन्नदान। एकदा महाराज एका मंदिरात बसले होते, त्यावेळी एका भुकेल्या कुत्र्याला त्यांनी आपल्या ताटातील अन्न दिले। काही लोकांनी त्यावर टीका केली, पण महाराज म्हणाले, सर्व प्राणी परमेश्वराचे रूप आहेत, कुणालाही भुकेले ठेवू नये। 4. समाधी आणि समाधी मंदिर। श्री गजानन महाराजांनी 8 सप्टेंबर 1910 रोजी शेगाव येथे समाधी घेतली। आज त्यांचे श्री गजानन महाराज संस्थान शेगाव हे प्रमुख तीर्थक्षेत्र आहे। येथे लाखो भाविक दरवर्षी येतात आणि दर्शन घेतात। श्री गजानन महाराजांचा संदेश। श्री गजानन महाराजांनी कोणतेही मोठे प्रवचन दिले नाही, पण यांच्या कृतीतून लोकांना मोठे संदेश मिळाले। सर्व प्राणिमात्रांवर प्रेम करा, स्वतःचे आणि इतरांचे कल्याण साधा। अन्न, वस्त्र, निवारा यावरून कोणालाही भेदभाव करू नका। सत्य आणि भक्तीच्या मार्गावर राहा। शेगाव संस्थान आणि गजानन महाराजांची सेवा। आज शेगाव हे एक प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे। येथे गजानन महाराज संस्थान हे ट्रस्ट आहे, जे भक्तांसाठी विविध सेवा पुरवते, जसे की आश्रम आणि भोजनालय, श्री संत गजानन महाराज मंदिर, आनंद सागर उद्यान आणि संग्रहालय, विविध धार्मिक आणि सामाजिक सेवा कार्य। गण गण गणात बोते। श्री गजानन महाराजांच्या कृपेने तुम्हाला अधिक भक्ती आणि शांती मिळो।